कलचे दर 15-20 दिवसाला कल्चर करा, स्वस्तामध्ये असतात आणि ते शेतामध्ये सोडा. ते पडल्यानंतर तुमचा अवेलेबल पोटॅशियम, अवेलेबल फॉस्फरस तो उपलब्ध करून देतील झाडाला आणि आपली जी अन्नाची गरज ही भागणार आहे. आता राहिला चौथा गोष्ट, कीड आणि रोगावर मात्र खर्च होतो, तर तोही आपल्याला रिड्यूस करायचा आहे. मल्चिंग केला आहे आपण, किडी कमी येणार आहे, पेपर टाकलाय, त्याच्यानंतर तुमचे निंबोळी अर्क वगैरे जे छोटे छोटे कमी खर्चातले जे औषध आहे ते सुरुवातीपासून तुम्ही दर 8 दिवसाला हलक्या औषधाचा फवारा जर चालू ठेवला तर उन्हाळ्यामध्ये कीड रोग प्रमाण कमी होतं. चिकट सापळे वापरायचे, लाईट ट्रॅप वापरायचे, जेणेकरून आपला इथलाही पैसा आपल्याला कमी लागेल. आता इथे आपण पैसा कुठे कुठे वाचवला, आपण बांधणीचा पैसा वाचवला, आपण खतामध्ये पैसा वाचवणार आहे. मल्चिंग पेपरमध्ये पैसा, साधारण मल्चिंग टाका, जास्त महाग मल्चिंग टाकू नका, फक्त आपल्याला मल्चिंग टाकायचे जेणेकरून आपण जमिनीवर जे लावणार आहे तर ते फळाला रोग लागू नये म्हणून आपल्याला मल्चिंग टाकायचं. त्यामुळे मल्चिंगही तुम्ही साधारण वापरा. प्रत्येक टप्प्यात आपण पैसा वाचवणार आहे. खतामध्ये आपल्याला पैसा वाचवायचा आहे, कारण बांधणी तारकाटीमध्ये खूप पैसा चालला जातो आणि व्हरायटी सिलेक्शनमध्ये पैसा वाचू नका, व्हरायटी चांगली घ्या. असं करता करता जर आपण जरा पैसे जर वाचवत चाललो प्रत्येक टप्प्यामध्ये आणि आता फक्त जेव्हा आता तुमचं फळधारणा होऊन ते पिकायला लागतील तेव्हा किंचित वॉटर सोल्युबल थोडे देता आले तर द्या, नाहीतर मी जो बेसल डोस सांगितला होता त्याला 3 टप्प्यामध्ये बघून द्यायचा आपल्याला. बेसल डोस 1 महिन्यानंतर शेतामध्ये जवळ जाऊन त्या झाडाच्या साईडला 4 बोटाला तो आपला ग्रॅन्युअलचा डोस देऊ शकता किंवा 0-24-24 सारखे खतं जे पाण्यात वगैरे घालणारे अजून काय कुटाणा करायचा त्याच्या टाकीत टाकून त्याला विरघळून त्याला गाळून घेऊन त्याला सोडायचं असलं ते सोडा. अशा प्रकारे जर आपण उन्हाळी टोमॅटो केला तर मात्र लो कॉस्ट बजेटमध्ये जर गेले पैसे तर जास्त जाणार नाही, आले तर पैसे जास्त येतील ऑब्व्हियसली. तर शेतकरी मित्रांनो, ह्या जर आपण काळजी घेतली, अशा प्रकारच्या जर आपण काळजी घेतली तर आपण लो कॉस्ट टोमॅटो हा 100% घेऊ शकतो. आणि आमची सुरुवात ही लो कॉस्ट टोमॅटोपासूनच झालेली वडिलांची. आता कुठे 10-12 वर्षापासून तारकाठी वगैरे आम्ही करायला लागलो. ते आमचं कारण आहे, आम्ही नदीकाठी असतो, जूनमध्ये त्यात पाणी येतं तुम्ही पाहिले. पण ज्यांचं रान, ज्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे किंवा नवीन सुरुवात आहे, तर अशा प्रकारे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर 100% लो कॉस्ट टोमॅटो ही सक्सेसफुल होऊ शकतो. फक्त मॅनेजमेंट ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याला बायोलॉजिकल सायकलही चालू ठेवा. म्हणजे केमिकल प्लस बायोलॉजिकल आपल्याला एकत्र करायचं आणि एकत्र केल्यानंतर झाडाला कमी नाही पडू द्यायची. माझा शेवटचा अर्थ काय, हे झाड लागलं, आता हे बियाणं तयार होऊ राहिलं वालाचं, याला कमी नाही पडू द्यायची, याची कमी भरून काढायची. मग भलेही तुम्ही महागडे वॉटर सोल्युबल वापरू राहिले किंवा बायोलॉजिकल वापरू राहिले किंवा तुमच्याकडे काही गोमूत्र सोडू राहिले, त्याच्यातून त्याच्या अन्नाची भरणा करायची. शेवटी प्रकाश संश्लेषण क्रियेवरच झाड जगतं मोस्ट आपण जर पाहिलं तर. भलेही एकरी XYZ कॅरेट निघणार नाही, त्याच्यापेक्षा कमी निघतील, 20% कमी निघन, पण 80% माल तुमचा बाजारात जाईल आणि एक आर्थिक बजेट तुमच्यावर येणार नाही. नवीन असल्यानंतर तारकाठी खर्च, बांबूचा खूप मोठा खर्च येतो, खूप कॉस्टिंग वाढून जाते. तर अशा प्रमाणे जर आपण केलं, लागवड